नमस्कार, मी रोहिणी तुमचं फ्युचर गुरु मध्ये स्वागत करते। तर आज आपण नैनेश जोशी या गुरुजींबरोबर काही वैदिक शास्त्रांबद्दल माहिती घेणार आहोत। तर नैनेश गुरुजी, तुमचं मी स्वागत करते मराठी पॉडकास्ट मध्ये। आज आपण जे चालू करतो आहे तर त्यामध्ये आज आपण जाणून घ्यायचं आहे की वैदिक शास्त्र, न्यूमरोलॉजी, वास्तुशास्त्र या सगळ्याच शास्त्रांमध्ये तुम्ही पारंगती मिळवलेली आहेतच। तर आज आम्हाला तुमच्या ज्ञानाचे काही धडे हवे आहेत। तर आज आता येणाऱ्या दिवसात काही अक्षय तृतीया आता येणाऱ्या दिवसातच आहे, जवळच आहे अक्षय तृतीया। तर त्याबाबत आम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत। तर मला आधी तुम्ही गुरुजी सांगा की हे अक्षय तृतीया हे जे हे सण आहे, तिथी आहे, म्हणजे नक्की काय महत्त्व आहे अक्षय तृतीयाबद्दल? थँक्यू। सगळ्यात पहिले रोहिणी मॅडम, तुम्ही आज फ्युचर गुरुची टीम जॉईन केलेली आहे आणि मला भरपूर दिवसावर मनात होतं की मराठी लोकांपर्यंत आपल्या मराठी लँग्वेजमध्ये काहीतरी चांगला विषय त्यांच्यासमोर द्यायचा आहे। आणि ज्योतिषशास्त्रामध्ये, वास्तुशास्त्रामध्ये भरपूरशा अशा गोष्टी आहेत ज्या मराठी लोकांना जाणून घ्यायला आवडेल आणि मला सगळ्यात पहिलं नॉलेज अवेअरनेस याच्यावरती क्लिअरिटी द्यायची आहे। सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे तुमचा अक्षय तृतीया, अक्षय लक्ष्मीचं वरदान म्हणजे अक्षय तृतीया। अक्षय तृतीया असं म्हणायला गेलं तरी तिथी आहे, पण ज्या तिथीला असे भरपूरसे इव्हेंट झाले होते आणि त्या इव्हेंटमुळे त्या अक्षय तृतीयेचं महत्त्व जास्तीत जास्त वाढतं। आता असे काय इव्हेंट होते? आपण असं म्हणतो द्वापार युग, सतयुग, त्रेतायुग अशा युगांची सुरुवात अक्षय तृतीयेला झाली होती। त्यामुळेच या युगांवरती झालेल्या सुरुवातीमुळे अक्षय तृतीया खूप महत्त्वाची बनते की कुठलंही काम जो तुम्ही सुरू करता ते तुमचं अक्षय राहावं, तुमच्याकडे त्या गोष्टी कधीच संपू नये असं जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला अक्षय तृतीया दिवशी खूप महत्त्वाची पूजा करायची, ती म्हणजे लक्ष्मीची। कारण आजकाल 99% प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारी लक्ष्मी आहे ती अक्षय तृतीयेने पूजा केल्यानंतर, अक्षय तृतीयाच्या दिवशी पूजा केल्यानंतर तुमच्या प्रसन्न होऊ शकते। लक्ष्मीवरून मला आठवलं की सर्वार्थ सिद्ध मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे। म्हणजे आपल्याला काहीही शुभ सुरुवात करायची असेल तर या दिवशी आपण कधीही करू शकतो, अशी मान्यता आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे। तर मला हे म्हणायचंय की अक्षय तृतीयाला लहानपणापासून मी पाहते की सोनं चांदी घ्यायचंय, काही घ्यायचं, सोनं चांदी घ्यायचंय, वाहन घ्यायचंय, घर घ्यायचंय, काही असेल तर अक्षय तृतीया। तर या दिवशी सोनं, चांदी, वाहन, घर यांना एवढं महत्त्व का आहे? विक्री करण्यासाठी, सेलिंग, बाईंग करण्यासाठी या दिवशीच का? विशेष म्हणजे असं सांगितलं ना की अक्षय तृतीयेमध्ये अक्षय न संपणारी गोष्ट त्या दिवशी होते। तर तुम्ही कुठलीही, आपण स्पष्ट सांगू, मटेरियलिस्टिक गोष्ट ज्या म्हणजे तुम्ही गाडी, वाहन, वैभव, ऐश्वर्य या सगळ्या गोष्टी कशा आहेत ना, थोड्या मटेरियलिस्टिक आहे आणि त्या गोष्टीला माणसाला ना आपलं आयुष्य आनंदाने जगण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात आणि ते आनंद आपल्याला लॉंग टाइम राहायचा असेल, ठेवायचा असेल तर अक्षय तृतीयेला अशा गोष्टी घ्या। पण मी नेहमी लोकांना सांगतो की सोनं, चांदी हे जसं वैभवाचं लक्षण आहे आणि ते वैभव अखंड तुमच्याकडे राहावं अशी जर इच्छा असेल तर अक्षय तृतीया दिवशी तुम्ही कुठलीही नवीन वस्तू खरेदी करू शकता, तुम्ही नवीन वास्तू घेऊ शकता, तुम्ही नवीन कुठल्या प्रकारची घरामध्ये पूजापाठ ठेवा ज्याच्यामध्ये तुम्ही माता लक्ष्मीची, विष्णूंची पूजा करा। नक्कीच अक्षय तृतीयेला घेतलेल्या वस्तू तुमच्याकडे अक्षय राहतील। जर गाडी, वाहन, वैभव, नोकर, चाकर अशा काही नवीन गोष्टी तुम्हाला जर अक्षय तृतीया दिवशी करायच्या असतील, तुम्हाला नवीन कोणाला अपॉइंट सुद्धा करायचं असेल अक्षय तृतीया दिवशी, तो व्यक्ती तुमच्यावर अक्षय राहावा म्हणून सुद्धा तुम्ही अक्षय तृतीया दिवशी कामाची सुरुवात करू शकता। प्रत्येक नवीन काम अक्षय तृतीयेला सुरू करा। पण मला इथे एक प्रश्न असा विचारायचा आहे की ज्यांच्याकडे अफार पैसा आहे, त्याला ते घर घेतील, गाड्या घेतील, सोनं चांदी घेतील, पण साधारण माणसाचं काय? त्याने ही अक्षय तृतीया त्याच्यासाठी सिद्धीला त्याला मिळावी किंवा त्याच्यासाठी फार समृद्धी त्याला मिळावी, त्याच्यासाठी त्याने काय करावं अक्षय तृतीयेला? बघा, विशेष करून असं आहे की सोनं चांदी खरेदी करणं, आजकाल सोनं इतकं महाग झालेलं आहे की नक्कीच खूप लाखापर्यंत सोन्याची व्हॅल्यू गेलेली आहे। तर सोनं खरेदी करता जमत नसेल तर तुम्ही ना गुळ असतं ना, आपण ते जरी खरेदी केलं, असं शास्त्रात सांगितलंय गुळाला सुद्धा सोन्याचाच मान मानला जातो। तर गुळ खरेदी केल्याने सुद्धा तुमच्या घरामध्ये तुम्ही धनवृद्धी मिळू शकते। गहू खरेदी केल्याने सुद्धा तुमच्या घरामध्ये धनवृद्धी होऊ शकते। तुम्ही कुठल्याही प्रकारचं मातीचं भांडं विकत घेताय, मडकं विकत घेताय, तेही म्हणजे कलशच आहे ना तो एक प्रकारचं, त्याच्यामध्ये पाणी स्टोर केलं जातं। तर अशा गोष्टी तुम्ही जर खरेदी करता तर तुम्हाला अक्षय लक्ष्मीचं वरदान नक्की मिळतं। पण एक विशेष गोष्ट, फक्त खरेदी करायचं नाही आहे,
दान पुण्य पण करायचं आहे. कारण जर दान पुण्य करण्याची नियत तुमची असेल आणि तुम्ही त्या दिवशी जर दान पुण्य करता ना, ते पण अक्षय करत राहणार. बघा, देणाऱ्याचे हात नेहमी वरती असतात. त्यामुळे जर तुम्ही आजच्या दिवशी दान पुण्य करण्याचा विचार करता आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही गोरगरीब जे पण लोक असतील त्यांना विद्या ध्यान देण्याचा प्रयत्न जास्त करा. जर कोणाचे तुम्हाला एज्युकेशनल फंड द्यायचा असेल तर त्या दिवशी दिल्याने जास्तीत जास्त तुम्ही देत राहणार आहात आणि देणाऱ्याला नक्कीच एक बरकत वेगळी मिळतेच. मला आता असं विचारावंसं वाटते की या दिवशी नक्की आपण कुठल्या देवतांची पूजा करावी? असं म्हटलं गेलेलं आहे की अक्षय तृतीया मध्ये विशेष करून विष्णूने 3 अवतार घेतले होते. आता विष्णूंचे 3 अवतार आपल्या द्वापार युगामध्ये, त्रेतायुगामध्ये आणि सतयुगात झाले. तर त्या प्रत्येक युगामध्ये त्यांनी सांगितलं की विष्णू पूजा ही खूप महत्वाची आहे. आता विष्णूंची पूजेने काय मिळतं तर आपल्या सगळ्यात पहिलं घरामध्ये तुम्ही म्हणतात ना, विष्णू कोण आहेत? पालनहार आहेत. या सृष्टीची सृजन करतात असं ब्रह्मा आहे, तर पालनहार विष्णू आहेत. तुम्ही जर विष्णूंची पूजा करता तर नेहमी तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव असतात आणि जिथे लक्ष्मी कुठे येते? विष्णूकडे ऑटोमॅटिक येते. जर तुम्ही विष्णूंची पूजा केली की लक्ष्मीला तिकडे येणं बाधित होऊन जातं. म्हणून लक्ष्मीची पूजा आणि विष्णूंची पूजा या दिवशी खूप महत्वाची असते. मग या दिवशी काही मुहूर्त असतो का की या दिवशी या वेळेसच आपण पूजा करायची? असं तर अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त मानला जातो. तर हा पूर्ण दिवस खूप चांगला मानला गेला. पण त्यातल्या त्यात सूर्योदयापासून मध्याह्नचा काळ, सकाळी 5:30 वाजल्यापासून दुपारी 2:12 जे काळ आहे तो अक्षय तृतीयेचा खूप शुभ वेळ मानला जातो. आणि त्या शुभ वेळात सुद्धा एक अभिजित मुहूर्त असतो. हा, तर तुम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल, जर तुम्ही कुठलीही वस्तू अभिजित मुहूर्तामध्ये विकत घेता आणि अभिजित मुहूर्त आहे 12:40 पासून 1:40 नक्की तुम्ही जरा हे परत आमच्या व्ह्युअर्सला सांगाल का, तो अभिजित मुहूर्त कुठला आहे? 12:40 पासून 1:40 पर्यंत जर तुम्ही कुठलीही वस्तू विकत घेता तर नक्कीच त्या वस्तू म्हणा किंवा त्याच्यात मिळणारी प्रॉस्पेरिटी तुमच्याकडे आयुष्यभर आहे. अच्छा, आता मला हे म्हणायचंय की साधारण आपण घरी पूजा करतो आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी असं असतं की काही गोष्टी आपण पाळतो सुद्धा हिंदू धर्मामध्ये, की मासिक पाळी असेल किंवा गरोदर असतील किंवा विधवा बायका असतात, तर त्याही या गोष्टींचा लाभ घेऊ शकतात का? पूजा विधी पाठ हे त्या दिवशी त्याही करू शकतात का? मंदिरात जाणं किंवा एखादी गोष्ट विकत घेतोय आपण तेव्हा त्याचं स्वागत करणं, तर ह्याच्यामध्ये त्यांचा सहभाग असणं चांगला मानू शकतो, शुभ की अशुभ? ह्याच्याबद्दल जरा जे मिथ आहे आपल्या धर्मामध्ये तर तुम्ही जरा ते सांगाल का प्लीज? बघा, नॉर्मली असं म्हटलं गेलंय की साक्षात लक्ष्मी ही सुद्धा एक स्त्रीच आहे. तर स्त्री अशी ही पूजनीय मानली जाते. पण काय असतं की जेव्हा तुम्ही एक मासिक पाळीचा विषय घेताय तर त्यावेळेला स्त्रीमध्ये असे तत्व जास्त स्ट्रॉंग असतात की त्या एनर्जीज आहेत ना, त्या एनर्जीज कुठल्याही देवतांसाठी किंवा कुठल्याही शुभ कार्यांमध्ये त्या एनर्जीज असं म्हणतात ना थोडंसं डिस्ट्रॅक्ट करतात. कारण त्या एनर्जीजना स्त्रीला त्रास होत नसून तिकडचे जे पावित्र्य असतं ना जागेचं, ते पावित्र्यावरती इम्पॅक्ट पडतो. असं सायंटिफिकली सांगितलं गेलेलं आहे की त्यावेळेला स्त्री जी बॉडी असते ती खूप वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये चेंजेस येतात शरीरामध्ये आणि त्यावेळेला कुठल्याही पॉझिटिव्ह कामामध्ये जो आपण म्हणतो जे स्पंदन असतात ती खूप एकदम नॉर्मल असली पाहिजेत. पण त्यावेळेला जेव्हा ती रजस्वला असते त्यावेळेला तिची स्पंदनं भरपूर अप अँड डाऊन्स असतात त्याच्यामध्ये, तर ते तिकडची एनर्जी डिस्कनेक्ट होते. जिथे पण आपण शुभ करायला जातो तिकडची शांती भंग होण्याचे चान्सेस असतात. स्त्रियांनी यावेळेस आराम करणं ऍक्च्युली तुम्ही परफेक्ट म्हणालात. तुम्हाला माहित नसेल की स्त्रियांनी आराम करण्यासाठीच ही 5 दिवसांची वेळ दिलेली आहे. तर आणि चला, हा तर स्त्रियांचा भाग झाला. विद्यार्थ्यांसाठी अक्षय तृतीयेला त्यांना अभ्यासामध्ये प्रगती मिळावी त्याच्यासाठी काय करू शकतो? बरोबर आहे. असं म्हटलं गेलेलं आहे की विद्यार्थी हा आपण शेवटी सर्वच विद्यार्थी आहोत. आपल्याला अजूनही ज्ञान घ्यायची इच्छा आहे आणि आपण ज्ञानाची सुरुवात करतोय. तर विद्यार्थ्यांनी विशेष करून जर आजच्या दिवशी कुठला स्पेसिफिक विषय हातात घेऊन त्याच्यावर डिटेलिंग खूप काढायचं असेल तर आजच्या दिवशी घ्या. याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला मी देतो की महाभारताच्या लेखनाची सुरुवात आहे वेदव्यास ऋषींनी आजच्या दिवशी केली होती अक्षय तृतीयेला. त्यामुळे आज महाभारत हा महाग्रंथ मानला जातो, राईट? तर गणेशजींनी ते महाभारताचा ग्रंथ लिहिला होता ना, त्याची सुरुवात आजच्या दिवशी केली होती. आजच्या दिवशी विशेष करून गंगा नदी
प्रथम आपली पृथ्वीवर आली होती. तर विचार करा, इतका पवित्र दिवस आहे की तुम्ही जे हातात केलं ते पूर्ण होणार आहे तुमचा संकल्प. आणि विद्यार्थ्यांनी कुठलाही अभ्यास आणि कुठलीही पुस्तकं विकत घ्यायची असतील ना तर आजच्या दिवशी घ्या. अच्छा. आणि यावेळेस 30 एप्रिल 2025 बुधवारी आपल्या भारतामध्ये अक्षय तृतीया आपण साजरी करणार आहोत. तर काय विकत घ्यायचं हे तर तुम्ही सांगितलं, पण काय विकत नाही घ्यायचं की जेणेकरून अशुभ वेळ आपल्यावर येऊ नये? प्लीज त्याच्याबद्दल काहीतरी गायडन्स द्या. असं म्हटलं गेलंय की जो दिवस असतो ना त्या दिवसाची तिथी तितकी महत्वाची असते, तितका वार पण महत्वाचा आहे. कारण पंचांगातला एक भाग वार म्हटला जातो. तर त्या वारी त्या बुधाचा प्रभाव जास्त असतो. तसं म्हटलेलं आहे की बुधाला अशुभ ज्या गोष्टी आहेत तर सगळ्यात पहिले बुधाला अशुभ मानतात तर लोखंडाच्या वस्तू. तर लोखंडाच्या वस्तूंमध्ये ज्या जुनाट वस्तू असतात ना, बघा नवीन गाडी खरेदी करू शकता, पण नॉर्मली जुनी गाडी खरेदी करताना हा लोकांना माहित नाही आहे की त्याच्याने त्रास होऊ शकतो. तर नवीन वस्तू घ्यायची असेल ना तर नक्कीच घ्या. आणि दुसरी गोष्ट, कुठलीही लोखंडाची वस्तू घेऊ नका. खिळे असतील, हातोडी असतील, अशा गोष्टी घेऊ नये. तर मला सगळ्या व्ह्युअर्सला हे सांगायला आवडेल की आज आम्ही जो हा अक्षय तृतीयेबद्दल माहिती देणारा पॉडकास्ट तुमच्या समोर जो सादर केला आहे, तर हे असंच अक्षय चालू राहणार आहे आणि आमचे येणारे पण जे एपिसोड्स आहेत तेही तुम्ही पाहत राहाल याची आम्हाला नक्कीच खात्री आहे. तर गुरुजी, तुमचं मी मनापासून आभार मानते की तुम्ही आम्हाला या दिवशी येऊन जी एवढी सुंदर माहिती दिली अक्षय तृतीयेबद्दल, तर त्याच्याबद्दल नक्कीच तुमचे मनपूर्वक आभार. आणि तुम्ही असेच आम्हाला पुढे राशींबद्दल म्हणा किंवा न्यूमरोलॉजीबद्दल म्हणा, वास्तुशास्त्राबद्दल म्हणा माहिती देत राहणार आहात याची मी तुमच्याकडून अपेक्षा करते. मॅडम, तुम्ही खूपच एकदम छान प्रश्न विचारलेत आणि त्यामुळे उत्स्फूर्तपणे का होईना माझ्याकडून जी उत्तरं मिळाली तुम्हाला. आणि मला आवडेल की असे भरपूरसे प्रश्न तुम्ही प्रेक्षक म्हणून सुद्धा आमच्या चॅनलला विचारा, जेणेकरून आम्हाला त्याच्यावरती व्हिडिओज बनवायला आवडतील. आणि आम्ही एकत्र मिळून नक्कीच असे काही जनसामान्यांना पडणारे प्रश्न हे जे तुम्हाला त्याच्यामध्ये जी उत्तरं आहेत ती आमच्याकडून देता नक्की आम्हाला आवडेल. नमस्कार.